मी अनिता पाटील, खानदेशी प्रथा या चॅनलवरून आपले सगळ्यांचे स्वागत. आपल्या खानदेशमध्ये रोट म्हणजे रानबाईचे व्रत कसे करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या नंतरचा जो रविवार येतो त्या रविवारी हा रानबाई मात्याचा पूजाविधी करतात. त्या अगोदर घरातील सर्व साफसफाई करावी. आदल्या दिवशी शनिवारी म्हणजे दर्शनी दाराला आंब्याचे तोरण बांधावे. नंतर घरात सप्त्याचे पूजन करा. सप्त्याला नैवेद्यासाठी हिरवी पालेभाज्या व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवावा. आपल्या रानबाईला मोठ्या कानबाईला भेटून आणावे. त्यासाठी साहित्य सांगते मी. 21 विड्याचे पाने, 1.25 मीटर लाल मधरा, 5 मोठा गहू कळसासाठी, कापूर डबी, 2 सुपाऱ्या, 2 खारीक, 5 प्रकारची फळे, कनेरचे 5 खांब म्हणजे 4 चौरंगाला बांधण्यासाठी व 1 पुढे दाराला बांधण्यासाठी असे ते 5 खांब. रविवारी सकाळी 5 अक्षर किंवा 5 पावशर गव्हाची रास करावी. राशीवर कुलदेवता, विड्याच्या पानावर कुलदेवता, गणपती व देवांच्या माळा ठेवाव्या. त्या राशीला 5 सुवासिनी बोलवून त्या राशीची पूजा करायची. नंतर आपल्या घरातील अगोदर 5 सुवासिना गणपतीची वगैरे पूजा करून घ्यायची. त्याच गव्हाच्या राशीतून 5 मोठा कानबाईच्या, 5 मोठा रानबाईच्या, 5 मोठा देवांच्या, 5 मोठा कुलदेवीच्या, 5 मोठा गणपतीच्या, 5 मोठा इमारतीच्या, 5 मोठा बैलांच्या, 5 मोठा घरातील लहान मुलं किंवा मुली कुमारिका प्रत्येकी 5-5 मोठा घ्यायच्या आणि माणसांच्या 5 मोठा, बायांच्या 5 मोठा, याप्रमाणे त्या राशीतूनच ते गहू काढायचे. नंतर ते मोजलेले सर्व गहू स्वच्छ केलेले असतातच. ते स्वच्छ चक्की करून मग ते गहू दळून आणायचे. त्या दिवशी सकाळी देवीला म्हणजे रानबाईला वरण भाताचा नैवेद्य दाखवावा. नंतर संध्याकाळीसाठी रोजच्या स्वयंपाकाची तयारी करायची. नंतर इकडे आपण देवीची तयारी करावी. 1 पाट आणि चौरंग घेऊन पाटावर लाल मधरा टाकून त्यावर 5 मोठा गहू टाकून कळसाला हळदी कुंकू लावून पाण्याने भरून त्या कळसात 1.25 रुपया व विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवून तो कळस पाटावर पूर्वेकडे तोंड करून ठेवावा. दुसरा मोठा तांब्या घेऊन चौरंगावर परत 1.25 पावशर गहू टाकून त्या मोठ्या तांब्यात टाकून त्याच्यात मुकडा ठेवावा. त्या तांब्याखाली गहू टाकावे. पूजेला बेल, फूल, दुर्वा, प्रसादासाठी लाया, काळे फुटाणे ठेवाव्या. दोन्ही कळसांना नाडा बांधावा. मुकडा ठेवताना अगोदर विड्याची पाने ठेवावे. बाजूला 5 फळे ठेवायची. विड्याच्या पानावर गणपती, माळा, मग देवी सजवावी व आरास करावा. दुपारी दुपारी 1 पीस घेऊन त्याच्यात 1.25 पावशर गहू, 1.25 रुपया आणि एका भांड्यात ती ओटी देवी पुढे ठेवून नंतर चौरंगाखाली ठेवावी. नंतर ती ओटी दुसऱ्या दिवशी एखाद्या डब्यात ठेवावी. त्याबरोबरच 1 तांदूळाची गोटी, खोबऱ्याची वाटी व 1.25 रुपया टाकून दोन्ही खोळा एकत्र ठेवाव्या. देवीजवळ चक्कीचे फळ ठेवावे. तलवार नसेल तर सुरीला लिंबू खोचून नाडा बांधून देवीच्या मागे उभे करावे. चौरंगाला करडईचे, कनेरचे खांब बांधावे. चौरंगाजवळ पाटावर कोरी टोपली केरसुनी उभी करावी. पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला असतो म्हणजे रोटचा स्वयंपाक झालेलाच असतो. त्याच टोपलीत पुरणपोळ्या म्हणजे त्या रोटच्या पोळ्या ठेवून 2 खोबऱ्याच्या वाट्या, एक तेलाची आणि 1 तुपाची असे त्या टोपलीत ठेवून पूजेसाठी घेऊन जाण्यासाठी परत ताटात जो सगळा स्वयंपाक केलेला असतो तो सर्व स्वयंपाक ठेवायचा आणि नैवेद्य देवीला दाखवायचा.
नंतर ते जे रोट असतात आपले, ते आपले भाऊबंध वगैरे तेवढेच खातील. बाहेरचे जर आपले नातेवाईक बोलवलेले असतील तर त्यांना वेगळा स्वयंपाक करावा. पूर्वीचे मातीचे घरे होते म्हणून तिथे खड्डा खोदून त्यात हात धुवून सर्व पूजापत्रे त्यात टाकत होते. त्याला समिंदर म्हणत होते. पण आता ते पाणी कुठे टाकायचं म्हणून अंगणात खड्डा खोदून त्याच्यात ते उरलेले रोटचे सगळे खरकटे वगैरे गोष्टी सगळे त्याच्यात टाकायचे. नंतर जे उरलेलं पीठ असते रोटचे ते पौर्णिमेच्या आत संपवावे लागते, इतर कोणास ते देऊ नये. नंतर रात्री डमरू वाद्य वाजवून जागरण करावे, गाण्या फुगड्या खेळाव्या. रात्री जागरण करून गाणे फुगड्या खेळ मौज वाद्य वगैरे डमरू वाजवून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे आपली रानबाई फक्त 1.5 दिवसाची असते. सोमवारी अंगणात गोमित्राने जागा सारवून पूर्वेकडे तोंड करून रानबाईचा चौरंग 5 जणींनी हात लावून अंगणात ठेवावा. त्या चौरंगाभोवती रांगोळी काढावी. नंतर रानबाईला दही भाताचा नैवेद्य द्यावा व पाठीमागे पण दही भात शिंपडावा. नंतर चौरंग घरच्या बाईने डोक्यावर धरावा. तिची दुसऱ्या सवासिनीने ओटी भरावी. घरातून गहू आणून मगच ती ओटी भरायची. रानबाईला नदीवर नेताना ज्या रस्त्याने न्यावयाचे आहे त्या रस्त्यावर सडा रांगोळ्या काढाव्या. नदीवर चौरंग पूर्वेकडे तोंड करून ठेवावा. रानबाईला ओटी हळद कुंकू व तिच्या ओटीत टाकावे व ती ओटी पाण्यात टाकावी. अगोदर नदीची पूजा करावी. रानबाईचा साज उतरून ते कळसाचे गहू कळसाखालचे गहू घरी घेऊन जावे. मुखडा किंवा नारळ धुवून घरी आणावे. कण्हेरचे नारळ नदीत टाकावे व सोबत एक नारळ असते ते फोडून प्रसाद म्हणून घरी आणावा. सप्त्यापन नदीवर सोबत घेऊन नदीच्या पाण्यात टाकून द्यावा. नदीतली वाळू किंवा माती घरी आणून अंगणात टाकावी, तिला कस्तुरी म्हणतात. दुसरे सोबतचे नारळ फोडून घरी आणावे. रोट व पीठ संपेपर्यंत बाहेरच्यांना देऊ नये. त्या 1.5-2 दिवसामध्ये कोणाला उसनवार पण देऊ नये. अशा प्रकारे 1.5 दिवसाचे रानबाई विसर्जन झाले. घरी आल्यावर दुपारपर्यंत चौरंगावर रानबाई राहू द्यावी. मग दुपारून तिच्या जागेवर ठेवावी. रानबाई माता की जय. आपल्याकडे जर कानबाई असेल तर दरवर्षी हा असा उत्सव होत नाही मोठा, पण मग घरातल्या घरात दरवर्षी कानबाईला नैवेद्य दाखवायचा कसा, तर आपल्या घरातली रानबाई मोठ्या कानबाईला भेटून आणायची. सकाळी सप्त्याला भाजी पोळीचा नैवेद्य द्यायचा. नंतर रानबाईच्या तांब्यामध्ये 5 मुठा गहू टाकायचे. 5 मुठा तांदूळ घेऊन, त्याला मोगरा म्हणतात, तो विना मिठाचा म्हणजे आळणा भात शिजवायचा. भात शिजवून एका ताटात तो ओतायचा. ताटाला आरास करायचा, सजवायचं. ताटातल्या भातामध्ये पंचामृत तूप गूळ टाकायचं. त्याचा व्यवस्थित आकार देऊन म्हणजे महादेवाच्या पिंडीसारखा आकार देऊन मध्यभागी एक कणकेचा दिवा करून तो दिवा पेटत ठेवायचा. सर्व आपले भाऊबंद किंवा आपल्या घरातले जेवढे लोक असतील तेवढ्यांनी आजूबाजूचा सगळा भात खायचा. भात खाऊन झाल्यावर दिव्याखालचा जो भात असतो तो गाईला खाऊ घालायचा. नंतर हिची आरती म्हणायची रानबाईची, तिचा जय जयकार करायचा आणि मग प्रसादाचे विल्हेवाट लावायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.